हाय फ्रेंड्स, तर म्हणलं एक ब्लॉग बनवावा रेग्युलरचा. तर वेळ भेटत नाही तरी पण वेळात वेळ काढून बनवते. आणि गेल्या व्हिडिओला पण चांगला रिस्पॉन्स आला आहे, व्ह्यूज भरपूर झालेले आहेत. आणि हो का, ती चकली दिवाळीची बघू शकता तुम्ही, स्वीट होममधनं विकत आणली. खूप छान आणि सुंदर लागते, काहीतरी चटपटीत खावं वाटलं होतं त्याच्यामुळं चकली आणलेली आहे. खूप मस्त लागते ही चकली आणि छान पण आहे. फार महाग नाही, फक्त 50 रुपयाला आहे. आणि आपण जसं घरी बनवतो तशीच चकली आहे, एकदम सुंदर. तीळ वगैरे तुम्ही बघू शकता ह्याला लावलेले आहेत. खूप सुंदर लागते चकली खायला. आणि मला ब्लाऊज तयार झालेला आहे, तर तुम्हाला दाखवायचा आहे. 8 दिवस झाले शिवून ठेवलेला आहे तो ब्लाऊज, तर तो तुम्हाला मी दाखवणार आहे. तर कटोरी ब्लाऊज आहे. एक शिलाई करून मी त्यांना आधी दाखवला, म्हणजे घालून बघा म्हणलं की हा ब्लाऊज तुम्हाला कसा बसतोय कसा नाही. तर तो ब्लाऊज त्यांनी तो घातला तर व्यवस्थित बसला. थोडासा फिट होत होता, तर तो मी लूज केला तर व्यवस्थित झाला आणि एकदम मस्त ब्लाऊज आहे तो शिवलेला. आणि दुसरा आहे प्रिन्स कट, तर तो मी कट करून ठेवलेला आहे, तर तो पण शिलाई करायचा. आणि नवीन ट्रेंड निघालेला आहे ब्लाऊजचा. इथं फुगा आहे, ते 5 चुन्यांचा फुगा काढलेला आहे इथं. आता इथं पण खाली फुगा आहे एक बटन लावून, तर ती मला काढायचा होता पण ती जाऊ द्या म्हणलं. ही साऊथ इंडियन ही आहे, साडी आहे आणि त्याच्यावरचा ब्लाऊज आहे, तर ती छान दिसेल त्याच्यामुळं तो मी काढलेला आहे, बाही काढलेली आहे. आणि कटिंग वगैरे सगळं करून ठेवलेलं आहे, फक्त ते जोडून घ्यायचं आहे ब्लाऊज. बाही तयार करायची आणि ब्लाऊज जोडून घ्यायचा आहे, फक्त एवढंच राहिले. तर तो होईल माझा उद्या किंवा परवा दिवशी होईल. का तर माझी तब्येत बरी नसल्यामुळं, मला मुतखड्याचा त्रास असल्यामुळं जास्त शिलाई मशीनवर मला जास्त शिलाई करता येत नाही, जास्त वेळ बसता पण येत नाही शिलाई करत, मुतखड्याचा त्रास असल्यामुळं. का तर एक दिवस मी गॅप ठेवतेच. जर अर्जंट असेल तर देते मी 1 दिवसात तयार करून देते. आणि तो कटोरी ब्लाऊज पटकन तयार पण झाला, दुपारपासून संध्याकाळपर्यंत तयार झाला. का तर आदल्या दिवशी कटिंग करून ठेवला होता. तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो ब्लाऊज तयार केलेला मी तुम्हाला दाखवीन. गेल्या व्हिडिओमध्ये म्हटले होते पण वेळ नाही भेटला मला, तर आत्ता वेळात वेळ काढून मी थोडंसं म्हणलं एक ब्लॉग काढावा आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला सांगावं की तो ब्लाऊज मी का नाही तुम्हाला दाखवला. आणि ही चकली खूप सुंदर लागते खायला आणि खूप घाई झाली मला चकली खायची. तर कसा वाटला व्हिडिओ, कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स. बाय.